मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. नाही माया माया किती दुःखदायी आहे. माझ्या मुक्ताबाई मातेने किती गोड वर्णन केलं या मायेचं. माझ्या मुक्ताबाई माता म्हणतात, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी, थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला. ही माया आहे ना माया. अरे माझ्या विश्वाच्या बापाला जिनं लोपून टाकलंय. अरे सूर्यासारखा माझा विश्वाचा बाप आहे. एवढी एवढीशी मुंगी आहे आणि ती उडावी आणि तिला जसं सूर्याला घ्यावं तसं माझ्या जगाच्या बापाला या मायानं झाकून टाकलंय असं मुक्ताबाई म्हणतात. थोर नव लाव झाला वांजे पुत्र प्रसवला. जसं वाज माऊलीला मुलगा व्हावा ना दादा, तशी ही मायेची गंमत आहे दादा. किती गोड आहे. माझ्या नाथबाबांनी वर्णन केलंय. नाथबाबा आपल्या पैठणचे, आपल्या औरंगाबादचे, आपल्या संभाजीनगरचे. काय गोड वर्णन आहे नाथांचं. नाथबाबा म्हणतात, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले प्याले 12 हत्ती. हा मायेचा प्रताप आहे. हा मायेचा प्रताप आहे. अशी ती माया आहे. माझे नामदेवराय किती गोड वर्णन करतात दादा. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. नामदेवराय वर्णन करतात दादा. माया आहे ही. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे. तो काय म्हणतो माहिती का, मी तुपेवाडीचा आहे, मी तुपेवाडीचा आहे, मी आमका आहे, मी महाराष्ट्राचा आहे, मी भारताचा आहे. पण मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साच कार्य जाईल. कुणी इथलं नाही दादा. एक सांगू का आपण कुठून आलो. आलासी कुठून या जासी कवण्या रे ठाया, आलासी कुठून या जासी कवण्या रे ठाया, आलासी कुठून या जासी कवण्या रे ठाया, आलासी कुठून या जासी कवण्या रे ठाया. नरनार तुझे नाही मायेतून मुक्त करणारा कुणी आहे का मला, असं तुम्ही सांगताय. मायेचा प्रताप सांगताय. हे माया दुःख देते, मग हिच्यातून मुक्त होण्याचा मार्ग अभंगाच्या पहिल्या एकदा टाळी वाजवा मोठ्याने.
सगळं विसरला तरी चालेल, तुमची चप्पल इथं विसरून गेला तरी चालेल, पण टाळी वाजवायला कधी विसरू नका. एवढं मात्र करा. ऐका महाराज, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ. समूळ या शब्दाला अंडरलाईन करा. समूळ विलया. किती गोड वर्णन आहे पहिल्या चरणामध्ये. पहा, प्रत्येक अभंगाला काही ना काही भूमिका असते. आता खऱ्या अर्थानं आपला अभंगामध्ये प्रवेश झाला. या अभंगाची भूमिका अशी आहे महाराज, भूमिकेपेक्षा या अभंगाचा इतिहास सुद्धा फार गोड आहे महाराज. किती गोड इतिहास आहे पहा. या अभंगाचा इतिहास ज्ञानराजाच्या समाधीला जातो महाराज. ज्ञानोबारायाची समाधी सोहळा आत्ताच झाला, नेटकीच झाला. समाधी सोहळा असा थाटामाटामध्ये व्हावा. किती गोड आहे महाराज. पहा, विश्वाच्या माऊली करता विश्वाचा बाप रडला ना दादा, यात फार नवल आहे बघा. विश्वाचा बाप रडला ना दादा, यात फार नवल आहे. हो, तुमच्या आमच्या करता गाव रडेल, यात नवल नाही. आपल्या एखादा खासदार गेला तर जिल्हा रडेल, यातही नवल नाही. आपला मुख्यमंत्री गेला तर राज्य रडेल, यातही नवल नाही. आपला प्रधानमंत्री गेला तरी देश रडेल, यातही नवल नाही. पण माझ्या माऊली करता विश्वाच्या बापानी रडावं, यात नवल आहे दादा. एक सांगू तुम्हाला, अरे खोजने से भगवान नहीं मिलते, खोजने से भगवान कभी नहीं मिलते, खो जाने से भगवान मिलते हैं, खो जाने से भगवान मिलते हैं. माझ्या ज्ञानोबारायानं काय करावं, संपूर्ण आयुष्य महाराज पांडुरंगा करता अर्पण करावं. काय भक्ती आहे महाराज ज्ञानराजाची. अरे आपल्या जवळ एखादं कुत्र आलं ना कीर्तनामध्ये, कुत्र, तर आपली जात अशी आहे दादा, त्याला काठीनं दगडानं हाणीन, ही तुमची आमची जात आहे. पण ज्ञानोबारायाच्या जवळ कावळा आला ना, कावळा, तरी माझी माऊली गोड बोलायची त्या कावळ्या संगे. उड रे काऊ, माझ्या माऊलीच्या मुखातले शब्द आहे दादा. तुम्ही शब्द माझ्या माऊलीचे ऐका दादा, तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही. पडिलो दुरदेसे मजा आठवे मनासी, नको नको हा योग कष्ट होता ते जीवासी. दीन तैसी रजनी झाली व माये, अवस्था लावून गेला अजूनी कानये. किती गोड वर्णन आहे महाराज. गरुडा वाहना गंभीरा दातारा, बाप रखुमा देवीवरा श्री विठ्ठला. सगळे रडत आहे संत. माझी माऊली काऊ संगे बोलते दादा. काऊ संगे काऊला विचारते, उड रे काऊ, तुझे सोन्याने मडविन पाहू, पाहुणे पंढरे राहू काऊ घरा कैती. काऊ सांग ना, माझा राहू कधी येणार आहे, माझा बाप कधी येणार आहे, माझी माय माऊली कधी मला भेटणार आहे. ज्ञानोबारायला विठोबा भेटावा, माऊलीच्या समोर उभा राहावा, माझ्या ज्ञानानं विचारावं,
ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुची होसी परी समाधी हे तुझ पासी घेईन देवा घेईन देवा. झाकायचे रे डोळे कायमच झोपावस वाटत रे. हे भगवंता तशी माझी आई गेली तसा माझा बाप गेला. त्या दिवसापासून देवा तुझी वाट पाहतोय रे. देवा तुझं मन किती मोठं आहे. तुझं मन किती मोठं आहे मला माहिती आहे. चंद्रभाऊ पांडुरंगा पण करा कैवल्याचा ताकदाला बसला कैवल्याचा ताकदाला बसला कैवल्याला माझ्या माऊलीनं पांडुरंगासाठी रडावं दादा. तेव्हा तुझं मन फार मोठं आहे रे. चंद्रभाऊ पांडुरंगा मन करा थोर मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला बुकेला खूप चकोर. तेव्हा समाधी घ्यायची आहे. ज्ञानोबारायानं समाधीचा शब्द काढावा. माझ्या जगाच्या बापानं रडावं. विठोबारायानं म्हणावं ज्ञाना आता समाधीची वेळ नाही तुमची. आताशी आळंदी तुम्हाला मानायला लागली. आतापर्यंत फार छळलं ज्ञाना तुम्हाला. आताशी आळंदी ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा म्हणायला लागली. आणि आता तुम्ही जगातून निघून जाणार डोळे झाकणार. योग्य नाही माझी माऊली. माझी माऊली भगवंतानं ज्ञानाला म्हणावं संत करीती महाखेद मनती ज्ञानांजन सिद्ध मग चालले विदगद अलंकापुरासी. अलंकापुराला निघाले सगळे संत. नारा विठा पुढे चाले आईसे इंद्रायणी आले सौंदडी वृक्षातळी बैसले सपरिवार सकळ भक्त. सगळे भक्त सौंदडीच्या झाडाखाली बसलेले. नारायण महाराज पुढे आले. नारायण महाराजांनी शब्दाने एकदाच भगवंताला विचारलं भगवान एक विचारू बोल ना नारा. माझा राग नाही येणार ना देवा. नाही येणार देवा नाही येणार. नारायणानं विचारावं देवा असं काय अलंकापुरीमध्ये ज्या अलंकापुरीमध्ये माझी माऊली डोळे झाकणारे. काय म्हणावं माझ्या बापानं. माझा बाप म्हणाला ही माझ्या माऊलीची पुण्यभूमी आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा. तू हाय सुख सोळा काय वर्णन करू या भूमीचं. नाम याच्या नारायणे घेतलीसे आळी या भूमीचे महिमान सांग म्हणे वनमाळी. विश्वाचा बाप सांगतोय महाराज. अरे ब्रह्म विष्णू इंद्र तप आणि योगेश्वर उमप पातळी शेष समीप याच खालत आहे. याच अलंकापुरीच्या थेट खाली शेष नारायणाचा फणा आहे. इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले अहर्निसी इंद्रायणी इंदोरीसी या पासोनी पंचक्रोशी. त्या इंद्रायणी या इंद्रदेवानं तपश्चर्या केल्यामुळं तिचं नाव इंद्रायणी पडलंय. म्हणून माझी माऊली डोळे झाकणार होती. मुक्ता जवळ आहे. दादा समाधी घ्यायची आहे. मन भरून विचारते रे. मी संत म्हणून नाही विचारत दादा. दादा मी बहीण म्हणून नाही विचारत दादा. पण मी एक तुझी मुलगी म्हणून विचारते दादा. मला उत्तर देशील का दादा. अरे आई निघून गेल्यानंतर लेकराची कशी दशा होते रे दादा. मी असं कीर्तनकार आहे महाराष्ट्राच्या पाठीवरचा. सगळे लोक मला विचारतात. सगळे लोक विचारतात कोणती पदवी लावायची तुम्हाला. प्रत्येकाला मी सांगतो मला भिकारी कीर्तनकार पदवी लावा. का महाराज. कारण मला आई नाहीये. आई विना आईचं लेकरू आहे दादा मी.
अशी मुक्ताबाईची अवस्था आहे. माझी मुक्ता रडते ना, ज्ञानदेवांच्या समोर जाते. दादा मी मुलगी म्हणून विचारते, ए आई तू डोळे झाकणार का ग? कसं होईल ग माऊली या विश्वाचं? कसं होईल विश्वाचं? अशी माऊलीच जर निघून गेली तर कोण पाहिल या वारकरी संप्रदायाकडे? कोण पाहिल या विश्वाकडे? कोण प्रेम देईल? एवढं नाही देणार गाई तुझ्यासारखं प्रेम. अरे माझ्या माऊलीचं मन किती मोठं आहे दादा. अरे ज्ञानोबारायाच्या समोर कुणी जावं, माझ्या माऊलीच्या समोर खळानं जावं. खळानं माझ्या ज्ञानानं म्हणावं, जे खळांची व्यंकटी सांडो तर या सत्कर्मी रती वाढो, पुता परस्परे पडो मैत्र जीवांची. कुठला संत असा दाखवा ना. अरे जो स्वतः करता मागायचं सोडून विश्वा करता मागेल, तेव्हा ज्या वेळेस हे जग सुखी झालेलं असेल ना रे, ज्या वेळेला माझा महाराष्ट्र सुखी झालेला असेल, ज्या वेळेला माझा भारत देश सुखी झालेला असेल, ज्या वेळेला माझं जग सुखी झालेलं असेल, त्याने वरे ज्ञानदेव सुखी झाला, त्यावेळेला माझी माऊली सुखी झालेली असेल. माऊली डोळे झाकतात, भगवंताला मुक्ताबाईला समजवतात, मुक्ते एक ना एक दिवस माणसाला जावं लागत असतं ग, विश्वाचा नियम आहे ग, मला जावं लागणार आहे. मुक्तानं रडावं, दादाला विचारावं, दादा अरे भाऊबीजाला कोणाला ओवाळू रे मी? कोणाला ओवाळू? कोणाला आई म्हणून हाक मारू? अरे आळंदीतून जर मी कधी उपाशी राहिले ना, तुम्हाला उपाशी नाही राहून दिलं रे दादा. आळंदीत जायचं, माझ्यासाठी मधुकरी मागून आणायचं दादा. कुणाकडे मागू रे? हे दादा नको ना जाऊ सोडून. काय भाऊ बहिणीचं प्रेम असावं. निवृत्तीनाथ दादांनी रडावं, दादा निवृत्तीनाथ दादांनी म्हणावं, अमर्यादा कधी नाही केली याने शिष्य गुरुपण सिद्धीसी नेले. विलाप मांडीला भक्ती खंती करिता त्रिजगती, ज्ञान देवा सारखी मूर्ती न देखो म्हणती देवराया. अशी मूर्ती नाही पाहिली रे देवा, अशी मूर्ती नाही. किती भक्त झाले, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची. पूर्वी अनंत भक्त झाले, पुढेही भविष्य बोलिले परी. निवृत्ती ज्ञानदेव सोडविले अपार जीवजंतू. नाही रे भक्त पाहिला असा ज्ञाना. अरे तू गेल्यानंतर या जगाची काळजी नको करू, मी भक्कम आहे. माझा विठोबा सांगतोय, कट्टेवरती कर ठेवलेला, विटेवरती समचरण असणारा माझा विठोबा सांगतोय, ज्ञाना तू काळजी नको रे करू या जगाची. मी आहे ना या जगाचा भार वाहणारा. माझ्या माऊलीचा हात माझ्या विठोबारायानं धरला, माझ्या नाथ निवृत्तीनाथांनी धरला, नाथ बाबांनी धरलाय. एक हात नाथांनी धरलाय, एक हात देवानी धरलाय, आणि माझी माऊली थाटा माटात निघाली आहे. असं
अनाथाची पत ही कुत्र्यापाशी देखील राहत नाही. हा शब्द फार खरा आहे बघा. मी नेहमीच सांगत असतो, जो अनाथ आहे ना, अनाथ, त्याची पत कुत्र्यापाशी देखील राहत नाही. माझे संभाजीराजे वारकरी मुला मुलींची शिक्षण संस्था आहे. संस्थेमध्ये कितीतरी मुलं अनाथ आहेत, किती सनाथ आहेत. पण जे अनाथ आहेत ना दादा, ज्या टायमाला त्यांना त्यांच्या आईची किंवा बापाची आठवण येते ना, त्या टायमाला मला कळतं काय असते अनाथाची किंमत. माझ्या माऊलीने संपूर्ण आयुष्य अनाथ म्हणून काढलंय. आणि ज्या टायमाला माझी माऊली निघाली आहे ना, विठोबानं हात धरलाय, निवृत्तीनाथ दादांनी हात धरलाय, समाधीला माझी माऊली जाऊन बसते. आणि समाधीला जाऊन बसल्यानंतर माझी माऊली डोळ्यातून अश्रू येतात. हो, निवृत्तीनाथ दादा विचारतात ज्ञानाला, ज्ञाना एक विचारू, बोला ना दादा. ज्येष्ठाच्या अगोदर कनिष्ठाने जाणे, केले नारायण उपराठे, उपराठे. कसं रे केलं देवा हा खेळ? उलटा झाला ना. ज्येष्ठाच्या अगोदर कनिष्ठाने जाणे, आधी मी जायला पाहिजे होतो, आधी माझा ज्ञाना चालला. ज्ञाना, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. किती गोड वर्णन केलंय माझ्या नाथांनी. खरंय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, म्हणून अनाथाची माऊली गेली. डोळे झाकावेत माझ्या माऊलीला. हस्त ठेविला माथया ज्ञानदेव लागे पाया, विठोजी म्हणे लवलाया समाधीस बैसावे. देव म्हणे ज्ञानेश्वरा चंद्र तारा जव दिन करा, तव तुम्ही समाधी स्थिरा राय निरंतर, राय हे निरंतर. जोपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत माझी माऊली असेल. भगवंतानं बोलावं, ज्ञानानं डोळे झाकावेत, संपूर्ण विश्व शांत व्हावं, इंद्रायणी माता शांत व्हावीत. आता पहिलं तोगे काऊ कोणी कोकणार नाही, आता नाही कोकणार परत इंद्रायणीच्या तीरावरती काऊ. माझी माऊली शांत झाली, संपूर्ण आळंदी शांत झाली. निवृत्तीनाथ दादा मात्र ओसंडून रडू लागले. ओसंडून निवृत्ती आलिंगो लागला, आणि कांच्या डोळाश्रू येती. बांधल्या पेंडीचा सुटला स्याळा, तृणरान माळा पांगलेसे. कपाशाची एखादी पेंडी सुटावी, पेंडी सुटल्याच्या नंतर रानुमाळ पसरावा, तशी माझ्या निवृत्तीनाथांच्या हृदयाची अवस्था आहे. हरिणी विन खोपी पडेली ओस, दस दिशा पाडस भ्रमताती. एखाद्या आईपासून लेकरू चुकावं, माय बाप्या भा त्यागी गेले जेव्हा, आईचे संकट तेव्हा आले नाही. एखाद्या आईपासून लेकरू चुकावं, तशी माझ्या निवृत्ती दादाची अवस्था आहे. निवृत्तीनाथ दादा रडतात, दादा हंबरडा फोडतात. नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. बांधल्या पेंडीचा सुटला स्याळा, तृणरानू माळा पांगलेसे. भगवंत दादा जवळ आले. निवृत्ती रे, ए निवृत्ती, अरे तू प्रवृत्तीवर कधी न येणारा आज आज प्रवृत्तीवर कसा आलास? अरे तू नाथ आहेस, नाथ, अनाथांचे नाथ आहात दादा तुम्ही, आणि तुम्ही ज्ञानराजा करता रडताय.
देवा एक बोलू. निवृत्ती मने करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. तेव्हा लय मनाला थांबवलं रे, मग माझं मन नाही थांबवत. काय करू देवा. ज्ञान राज माझी योग्यांची माऊली, जन निगम वाली प्रगट केली. साधकांचा माय बाप दर्शन हारे ताप, सर्वांभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. निवृत्तीनाथ दादा म्हणतात नाही थांबवत रे मनाला, काय कर. निवृत्तीनाथ दादा रडले, सोपन काका रडले. नामा होत से खे दक्षिण ज्ञानदेवा कारणे, मग प्रश्न आदरिला नामास पुंदुजो लागला. कागा ज्ञान देवा गेला मज सांडोनिया. ऐसा कैसा रे तुझा भक्त देवा, ऐसा कैसा रे तुझा भक्त. देवाच्या डोळ्यात पाणी आलं, देवाचे डोळे पाणावलेत. महाराज जगाच्या पाठीवरती माझा विठोबा पहिल्यांदा रडलाय. मुक्ताई जवळ जाते, देवा तुमच्या डोळ्यात पाणी. रुक्मिणी आई साहेब जातात, देवा आतापर्यंत एवढे जन्माला घातले त्याबद्दल कधी आनंद व्यक्त नाही, कधी दुःख नाही, एवढे गेले. आज तुमच्या डोळ्यात पाणी. काय म्हणावं देवानं. रुक्मिणी काय सांगू माझ्या ज्ञानोबाची ख्याती. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखील नयनी. हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. रुक्मिणी काय सांगू माझ्या ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू माझ्या ज्ञानोबाची ख्याती. देवाने रडावं. सुंदरपैकी समाधीचा सोहळा व्हावा. आता जो कार्यकाल चालू आहे ना, याच कार्यकालामध्ये माझा भगवंत पायी वारीला होता. सकल संत पंढरीच्या वारीला निघाले. आळंदीची वारी झाली. कार्तिक मास शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरशी. दुसरी कृष्ण पक्षी निर्धारिसी दिदली असे. आणि समाधीचा सोहळा झाल्यानंतर सगळे पंढरीला निघले. पंढरपुरात आले. समोर पाहिलंय, समोर पाहिलंय सुवर्णाचा कळस दिसू लागलाय. अवघे गरजे पंढरपुर, अवघे फार वेळ झाला. सांगू तुम्हाला, सगळी पंढरी दुमदुमली. जिकडे पाहावे तिकडे दिंड्या पताका दिसू लागल्या. दिंड्या पताकांचे भार, दिंड्या पताकांचे भार. विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, नामाचा गजर चाललाय. जिकडे पाहिल तिकडे विठ्ठल विठ्ठल. आणि मग एका बडव्यांनी विचारलं, ए नार्या, ए नाम्या, अरे आळंदी बसून आलात, पंढरी पर्यंत आलात, त्या संन्यासाचं, त्या कांट्याचं, त्या चांडळाचं तुम्ही नाव घेतात, काय आहे त्याच्या नावात? माझ्या नारायण महाराजाला राग आला आणि रागाच्या भरात अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं,
सांगितलं. नारायण महाराज म्हणाले, देवा अरे माझ्या ज्ञानोबारायाच्या नावात काय ताकद आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, त्याच्या नावानं माया विलयाला जाते. अशा संतांचा महिमा मी काय वर्णन करू. संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविले भिंती विठोबार कुमाई. ज्ञानदेव म्हणता माया गेले समूळ विलया, संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविले भिंती विठ्ठल विठ्ठल मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.